असा येऊ शकतो म्हणजे ते मोठ्या मूर्तीसाठी म्हणजे येईल तो. पण त्यांना मूर्ती आता म्हणजे ती गणेश गल्ली नरे पार्क या अशा मूर्त्या लागणार त्या लोकांना. मला असं जर करायचं असेल त्या व्यतिरिक्त म्हणजे अजून कुठलं option आहे? लास्ट इयर मध्ये तुम्ही ही जी मूर्ती जी केलेली गाजलेली ह्या ही जी मूर्ती जी केलेली तुम्ही तशीच सेम आहे राहील फक्त हातात शंकू विंकू सगळं येईल म्हणजे आता जे आपले सर सर मोठे सर आले मेन आपले मेन ही अशी मूर्ती. त्यांनी मूर्ती दाखवली मूर्तीची स्केच तुम्ही बघू शकतात. ही अशी मूर्ती मित्रांनो तुमचं ऍडजे व्लॉग मध्ये परत एकदा स्वागत आहे. तर आजचा व्लॉग असणार आहे आपला गणपत इडल्याच्या राजाच्या पाठपूजनाचा. तर आजचा आपला सगळा व्लॉग म्हणजे पूर्ण तुम्ही एंड पर्यंत बघा. बाकीचा ईशान काय बोलतो आजच्या व्लॉगचं बद्दल? आज खूप स्पेशल आहे कारण की आज आमच्या मंडळाचं पाठ्यपूजन आहे इडल्याच्या राजाचं. आज सर्व पोरं लोक जाणार आहेत सायन धारावीला. सगळी एक एक करून पोरं जमतात ती तुम्ही बघू शकता त्या साईड पाठी अजून येतात एक दोन पोरं. तर बघू आजचा पाठपूजनचा सोहळा म्हणजे आपला जो आपण त्याची आतुरतेने वाट बघतो जो सणाची की आता आपली मूर्ती बनायला स्टार्ट होईल याच्यानंतर तर तुम्हाला सगळं ह्या व्लॉग मध्ये बघायला भेटणार आहे. तुम्ही हा व्लॉग नक्की एंड पर्यंत बघा. चला मित्रांनो पुढे भेटू आपण. सगळे निघतायत बघू आपण तिकडे भेटल्यावर तुम्हाला मध्ये मध्ये तर दाखवू अपडेट. आदित्य बघितलं सर्वच कुठे आहे चाललाय बोल पुढे येत नाही तर भेटू आपण रस्त्यामध्ये तुम्हाला जिथे ते आपल्याला बघायला बोलायला भेटेल. आणि सगळे तर निघाले अर्धी पुढे गेले बाहेर रात्री जायची लवकर येते ती लवकर बोल. तर मित्रांनो आपण कारखान्यात आपल्या पोचलेलो आहे. दाखवतो तुम्हाला. आधीच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला कारखाना दिसला नसेल म्हणजे काय बोलते हाताचा कारखाना बांधलाय म्हणजे अर्ध्या मूर्त्या पण उभ्या झाल्या आहेत. हा आमचा कारखाना इडल्याच्या राजाचा. आपण आता जस्ट पोचलो आहे कारखान्यामध्ये जिथे आपली मूर्ती इडल्याचा राजा ही मूर्ती घडवणार आहे. हा आहे कुणाल टिंगणकर. हा आमचा मूर्तिकार असणार आहे. परवा बाकीचे कुठे आहेत? बाकीचे वाटतं येणार नाही आज. आज आम्ही जरा कमी लोक आहेत आपल्यामध्ये. आज आम्ही कमी लोक आहेत जरा. जरा पोरं आज आली नाहीत ती कशासाठी मला माहिती नाही. म्हणजे अर्धी आले तर अर्धी नाही आली आली नाहीत. जसं जसं सीट भेटल्या बसायला तसे आले निघाले. हळूहळू करून येतात आपले इडल्याच्या राजी पब्लिक. वाटतं ना जनरल नॉलेज वाला तो. हळूहळू येते आपल्या पब्लिक इडल्याच्या राजाची. मूर्ती होण्याच्या कशी मूर्ती आपल्याला पाहिजे कसा फेस पाहिजे आपल्याला? तुमच्यासाठी मी फेस एकदम रेडी केलेला आहे. हा दाखवू शकतात. त्याचा ऑप्शन काय आहेत? ऑप्शन असे दोन चार आहेत. असे दोन चार ऑप्शन आहेत त्याच्यामध्ये. हा तुम्हाला जर असं जर मूर्ती असं म्हणजे
हवे ठव्या मूर्ती पाहिजे असेल आवड होती आम्हाला जरा अशी बसलेली बजेटमध्ये. बजेटमध्ये आमच्या बजेटमध्ये आला. हा तेवढी आवड नको हा विसर्जनला कोण नसतं. करू नसता आता ही तुमची लास्ट इयरची मूर्ती होती. दाखवा ही आता तुमची लास्ट इयरची मूर्ती हा, होती. बरं. हा, ही आमच्या इरण्यात राजाची तसंच सेम फेस आहे. हा, फेस तर आला ना. फेस तोच आहे ना हा फेस तोच आहे. पोझिशन हाईट थोडीफार वाढणार म्हणजे 12-14 फुटापर्यंत हाईट होणार आणि तुमच्या तर एवढी ठीक आहे. जी मुलं आहेत तेवढी त्या प्रकारे तेवढी तुम्ही पण करणार. उचलता येईल म्हणजे आपल्या पुढच्या साईडला तो आरुष करून काय तो येईल ना उचलायला. हा आरुष आहे ना हा पुढच्या आरुष मधला. म्हणजे त्याचाच मुलगा छोटा राकेशचाच मुलगा आहे तो छोटा आरुष त्याला जर आरुष्य असा येऊ शकतो म्हणजे ते मोठ्या मूर्तीसाठी म्हणजे येईल तो. पण त्यांना मूर्ती आता म्हणजे ती गणेश गल्ली नरे पार्क अशा मूर्त्या लागणार त्या लोकांना. तर आरुषचं मी तर म्हणजे माझा मुलगा आहे म्हणून मी सांगतो तुम्हाला त्याला अशी म्हणजे नरे पार्क आणि अशी मूर्ती पाहिजे म्हणून. आणि बाकी काय तुमचं पॅटर्न सर्व सेमच राहणार सेम पॅटर्न ना काय फक्त एवढंच आता की position बदलेल ना. पोझिशन चेंज होणार त्यामध्ये बस त्या व्यतिरिक्त दुसरं काही सांगू नाही शकत मी. हा, आणि जर तुम्हाला असं जर करायचं असेल त्या व्यतिरिक्त म्हणजे हा. अजून कुठलं option? लास्ट इयर मध्ये तुम्ही ही जी मूर्ती जी ही तर केलेली गाजलेली हा मूर्ती. ही जी मूर्ती जी केलेली तुम्ही तशीच सेम आहे राहील फक्त हातात शंकू विंकू सगळं येईल म्हणजे हातात जे आपल्याला पाहिजे ते ठेवू शकतो हातामध्ये दाखव. आम्हाला तर हा, रामाच्या असा. रूपात पाहिजे तर त्याच्यामध्ये तुमच्याकडे काय पॅटर्न आहे. रामाच्या रूपामध्ये मी अजूनपर्यंत मी केली नाही पण आता मी लवकरात लवकर म्हणजे स्केच रेडी करून म्हणजे हा स्केच सजेस्ट करून टाका. दिवस जसे जवळ येत आहेत लवकरात लवकर म्हणजे असं मी असं रेडी करून मग म्हणजे तुम्हाला मी दाखवेन अक्षरशः. चालेल. पण स्केच रेडी करायला मला टाइम लागेल थोडा म्हणजे कालावधी दोन एक म्हणजे पब्लिक आलेली आहे जेवढी जेमतेम. हा अरे मी इकडे धारावीला आलोय. तर मोठे सर आलेत मेन आपले मेन ही अशी मूर्ती आहे. त्यांनी मूर्ती दाखवली मूर्तीची स्केच तुम्ही बघू शकतात. ही अशी मूर्ती होणार आहे तुमची. हा तर तुमचा काय विचार आहे अशी तुम्ही आता काय स्विनाचा पाय हात जसं तुम्हाला पॅटर्न जसं पाहिजे तसं त्या प्रकारे आम्ही हे करणार. तुम्ही काय बोलू शकता सेम फेस राहणार देवी पण देवी पास सेम फेस आहे नवरात्र वेगळं हा आणि प्रभावल पण प्रबळ पण राहणार जे पाहिजे ते. 15 फुटाचा प्रबळ आहे. कुठलं रूप हे ह्याच्यामध्ये विष्णूच्या अवतार मध्ये सेम फेस बॉडी पण सेमच आहे एवढी सेम. स्केच वगैरे दाखवून आम्ही अण्णांकडे आवडली मला. त्यामध्ये फक्त थोडं चेंजेस करायला लागणार म्हणजे तुम्हाला जी मुवमेंट अशी पाहिजे त्याची हात आशीर्वादाचा हात हे सर्व ते चेंज करू आपल्या लास्ट व्हिडिओ मध्ये तू असं बोलू नको ऐकायला जातात. हा हे कर हा ते कर असं कर ना. ऍक्टिंग येत नाही रे असं बघून येत त्याचं काय मी पण आवडत रे बाबा. नाही पाळतो बाबा हा एक चांगला एक जण पाहिजे. उसका वो नथिंग प्लॉट है वो या साईडला बघा यश पाठीवर खाली हात लाव ना. मी पकडलं ते तरी ना इथे एक पाठी
खाली बघ आता फिरव आणि हे पाठव जो पाठव विंध्या शिक्षण तो पाहिजे अरे काय पाहिजे नाही हा बस पाणी सुकली की काढणार ते दिवाळीमध्ये पाणी बस झालं ना असं करायचं बोला गणपती बाप्पा. हे गणपती बाप्पा, हे इर्लाचा राजा, दरवर्षीप्रमाणे तुझं पाद्यपूजन करत आहे मी. तर तो आमच्याकडनं मान्य झालं. काय चुकी झाली असेल तर आम्हाला क्षमा कर. आणि पुढच्या वर्षी, या वर्षी तू नवीन रूपात येणार आहेस तर आमच्या पाठीशी उभा राहा. बोला गणपती बाप्पा. राजाचा गणपती बाप्पा. अशा प्रकारे आपल्या इथल्याचं राजाचं पाठपूजन हे संपलेलं आहे म्हणजे. आणि मस्त जसं तुम्ही जर व्हिडिओ पूर्ण बघाल तर तुम्हाला सगळं दिसणार येईल कसं गेलं पाठपूजन, काय काय झाली मजा. तर व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही. चला पुढच्या व्लॉगमध्ये भेटू. आपले व्लॉग येतच राहतील. चला.